परभणी हिंगोली विधान परिषदेमध्ये सईद खान यांचा विजय झालाय। हा विजय एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांना अर्पण करतो असं सईद खान यांनी म्हटलं। परभणी हिंगोली विधान परिषदेचा निकाल या ठिकाणी हाती आलेला आहे। महायुतीचे उमेदवार सईद खान यांना 242 मते पडून त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। तर त्यांच्या विरोधात उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांना 159 मते पडली आहेत। तर अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांना 56 मते पडली आहेत। तर या ठिकाणी 8 मते बाद झालेली आहेत। हे सर्व पाहता महायुतीकडं 350च्या वरचा आकडा असताना सईद खान यांना 242 मते पडलेली आहेत। 92 मतं या ठिकाणी 92 किंवा 100 मतं या ठिकाणी महायुतीचे महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी फोडलेली आहेत आणि महायुतीच्या 2 आमदारांनी हे मतं फोडल्याचा या ठिकाणी आरोप करण्यात येत आहे। मात्र सईद खान यांना विचारला असता या दोन्ही आमदाराचा तसेच ज्यांनी ही मतं फोडलेली आहेत त्यांचा पक्षश्रेष्ठींकडे त्यांना जाब विचारला जाईल असंही या ठिकाणी सांगण्यात येत आहे। कॅमेरामन राजेश सह रमेश महामुने, परभणी। माझे मार्गदर्शक आनंद जाधव साहेब असू द्या, सगळे लोकांना, युवक जिल्हा प्रमुख असू द्या, सगळे आमचे राजू कापसे साहेब आमचे नेते, त्यांनी पण मला जे आशीर्वाद दिला, सगळेच आमचे शिवसेनाचे आमचे भाऊ असू द्या, अप्पाराव भाऊ, आमचे अमोल भाले पाटील, आमचे सर्व शिवसेनाचे नगरसेवक, नगराध्यक्ष, त्यांनी सगळ्या लोकांना माझं जे काम केलं मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि जे बी हे विजय आहे, मी हे विजय एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबाला अर्पण करतो। त्यांच्या आशीर्वादाने मी आज आमदार झालो।